Students, in the last video, we learned about number work. In number work, we make revision of 4th standard. First, we learned 0 to 9 numbers. That using 0 to 9 numbers is called decimal system. We learned two types of numerals, Devanagari numerals and international numerals. International numerals means आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे which are used all over the world. Also, we make using 0 to 9 digits, 2 digit, 4 digit, 5 digit numbers. विद्यार्थी मित्रांनो, 0 ते 9 या अंकांना दशमान पद्धतीचा वापर केला असे म्हटले जाते. तर देवनागरी संख्या चिन्हे आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे कशी लिहायची याबद्दलची माहिती आपण गेल्या व्हिडिओमध्ये घेतली. 0 ते 9 या अंकांचा वापर करून 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी संख्या कशा तयार करायच्या याबद्दल सुद्धा आपण माहिती घेतलेली होती. याशिवाय also we learn how to read and write 5 digit numbers. 5 अंकी संख्यांचे वाचन आणि लेखन कसे करायचे याविषयी सुद्धा माहिती घेतली. Then what today we are going to learn? Today we are going to see 6 digit numbers, how to read and write. Introducing 6 digit numbers. आज आपण काय पाहतोय तर 6 अंकी संख्येची ओळख करून घेणार आहोत. इयत्ता 4थी पर्यंत तुम्ही 5 अंकी संख्येची ओळख करून घेतलाच आहात. Before going to see 6 digit numbers, first observe this picture. What's this? Yes, this is a car. Then tell me, what is the price of this car? या चित्रामध्ये जी कार तुम्हाला दिसते आहे त्या कारची किंमत किती असेल? Yes, you are right. You told me the price of the car is 6 lakh or 7 lakh. तुम्ही सहज सांगू शकता की या कारची किंमत 6 लाख किंवा 7 लाख आहे. Then how much lakh means? जर कारची किंमत 6 ते 7 लाख असेल तर लाख म्हणजे किती? Do you know how many zeros on 1 to write 1 lakh means? 1 लाखामध्ये किती शून्य येतात तुम्हाला माहित आहे का? When we write 1 before 5 zeros, it becomes 1 lakh. ज्यावेळी आपण 5 शून्यांच्या आधी 1 लिहितो त्यावेळी 1 लाख बनतो. म्हणजे एकावर 5 शून्य म्हणजे 1 लाख असतात. And this 1 lakh is equal to 100,000. आणि हे 1 लाखच 100,000च्या बरोबर असतात. 100,000 म्हणजे 1 लाख. When we take 100,000 notes of 100, we get 1 lakh rupees. ज्यावेळी आपण 100च्या 1000 नोटा घेतो त्यावेळी आपल्याला 1 लाख रुपये मिळतात. Half of 1 lakh is equal to 50,000. Let's learn how to write this 6 lakh or 7 lakh into figures. तर मग आता हे 6 लाख किंवा 7 लाख हेच अंकात कसे लिहायचे हे आपण पाहूया. First we are going to see how to read 6 digit numbers. प्रथम आपण 6 अंकी संख्येचे वाचन कसे करायचे ते पाहूया. Reading 6 digit numbers. The first example is 2 lakh. This is the example. Now we have to read this example. आता आपल्याला या उदाहरणाचे वाचन करायचे आहे. This is 6 digit number. 6 digit means ही 6 अंकी संख्या आहे आणि या 6 अंकी संख्येचे आपल्याला वाचन करायचे आहे, त्याचे अक्षरी लेखन करायचे आहे. For that, first you have to know the place name of every digit in this number. त्यासाठी तुम्हाला या संख्येतील प्रत्येक अंकाचे स्थान माहित हवे. You learn 5 digit numbers place at 4th standard. 4थी मध्ये तुम्ही 5 अंकी
संख्यांचे स्थान शिकलेलाच आहात. मी तुम्हाला 6व्या स्थानाची ओळख करून देते. We write place names. How many digits are there? There are 6 digits. So we make here 6 columns. येथे किती अंक आहेत? 6 अंक आहेत, म्हणून आपण येथे 6 कॉलम करून घेतले. Now write the place name from right hand left hand side. This is units, this is called tens, this is hundreds, this is thousands, this column is 10,000s. You learned about these 5 place in 4th standard. Now this is the 6th column which is new for you. ह्या 5 स्थानांबद्दल तुम्ही 4थी मध्ये माहिती घेतलाच आहात. आता हे 6वे स्थान जे आहे ते तुमच्यासाठी नवीन आहे. And after 10,000 at left side of 10,000 there is lakh place. पहा 10,000च्या पलीकडचे डावीकडचे स्थान हे लाखाचे आहे. And L is denoted as लाख. L हे कशासाठी वापरले जातं? लाख ही संख्या दर्शविण्यासाठी वापरले जाते. Now write the given digits in this column. आता हे दिलेले अंक आपण इथे लिहून घेऊया. पहा काय आहे? 2 3 7 8 1 0. या पद्धतीने आपण ही दिलेली संख्या लिहून घेतल्या. संख्यांचे स्थान आपण जरी उजवीकडून देत असलो तरी संख्या लिहिताना ह्या डावीकडूनच लिहिली जायच्या. बिफोर गोइंग टू रीड दिस नंबर, फर्स्ट मेक देअर ग्रुप्स. त्यांचे आता आपण गट तयार करून घेऊ. रिमेंबर, यू ऑल्सो रीड द डिजिट्स फ्रॉम 10 to 99. 10 ते 99 च्या संख्यांचे तुम्ही सहज वाचन करता, बिकॉज दे आर 2 digit numbers. And therefore, first unit and tens makes a group of 2 digit numbers. दशक आणि एकक मिळून 2 अंकी संख्यांचा एक गट तयार होईल. And that we call units. आणि त्यालाच आपण काय म्हणणार आहोत? युनिट्सचा गट असे म्हणणार आहोत. The next group is hundreds group. It is alone. It remains alone. तो एकटा राहतो आणि म्हणून शतकाचा हा गट जो आहे तो स्वतंत्र राहील. After that there is 1000 and 10,000. This is 1000 and this 10,000. 1000 and 10,000 makes a group of thousands. दशहजार आणि हजार मिळून हजारचा गट तयार होतो. And this last one remains, that is the group of lakh. There is only one digit. पहा, शेवटचा राहिलेला हा जो L गट आहे तो लाखाचा गट आहे. त्याच्यामध्ये फक्त एकच अंक राहील. हजार आणि दशहजार मिळून हजारचा गट तयार होईल. शतक हा स्वतंत्र राहील. तर युनिट्स, टेन्स आणि युनिट्स मिळून एककचा गट तयार होईल. आता हे जे गट तयार झाले त्याच पद्धतीने अंकांचे वाचन करायचे आणि हे वाचन हे डावीकडून उजवीकडे करत जायचे आहे. कसे होईल पहा वाचन आता याचे. There is 2. We write here 2. It is at lakh place, therefore here write 2 lakh. Now in thousands group there is 37, that is called 37. Write here 37. 37. It is at thousands place, therefore we write here thousands. 2,37,000. Now it is 8 at 100 place. We write here 800 because it is alone. It is separate. कारण तो स्वतंत्र आहे शतकाचा गट म्हणून आपण इथे 800 लिहिले. And at units place there are 2 digits, that is 10. Right here 10. Thus we read the number 2,37,810. अशा पद्धतीने लाख, हजार, शतक आणि एकक असे गट तयार करून आपण या संख्यांचे गटानुसार वाचन केले तर आपल्याला संख्यांचे अचूक वाचन करता येते. Now let's see the next example. This is the second example. Count how many digits in this example? There are 1, 2, 3, 4, 5, 6. There are 6 digits and therefore make here 6 columns. विद्यार्थी मित्रांनो, या उदाहरणामध्ये एकूण
येथे 6 रकाने तयार करून घेऊया. गिव प्लेस नेम फ्रॉम राइट हँड साइड. दिस इज युनिट्स, टेन्स, हंड्रेड्स, thousands, 10,000s and lakh. Now write the given digits in these columns: 8, 3, 8, 9, 7 and 5. Now we have to read this given number. How to read this number? First, make groups of these digits. There are tens and units makes one group and that group is called units group. दशकांनी एकक मिळून एक गट तयार होतो आणि त्याला आपण युनिट्स असे नाव दिलो. आता आपण दुसरा गट करणार आहे. तो गट हा फक्त हंड्रेड्सचाच असणार आहे. त्यानंतर 10,000 and 1000 makes one group and that group is called thousands group. आणि त्या ग्रुपला आपण काय म्हटलेलं आहे? thousands group असं म्हटलेलं आहे. and this last one is a lakh group. आणि हा शेवटचा ग्रुप जो आहे तो lakh group आहे. now read the numbers. आता आपण ही संख्या वाचूया. we read this number with the help of this place. आपण या स्थानांच्या मदतीने या संख्यांचे वाचन करणार आहोत. look, first number is 8. write here 8. 8 is at lakh place, therefore there is lakh. 8 lakh. At thousands place there is 3 8, that means 38. हजार स्थानी 3 आणि 8 आहे म्हणजे 38 आहे. we write here 8 lakh 38,000 because it is at 1000 place. हे 1000 place ला आहे म्हणून आपण तिथे 1000 लिहिलेलं आहे. now there is 9 is separate, it is at 100 place, therefore we write here 900. 9 हा शतकाच्या घरामध्ये एकटाच येतो आणि म्हणून त्याला आपण 9 शतक म्हणजे 900 900 असे लिहिले. and units make in units there are two digits, that is 75, that means 75. write here 75. thus we write the given number in words: 8,38,975. अशा पद्धतीने संख्यांचे गट करून आपण या संख्यांचे वाचन करायचे आहे. now look at the third example. the third example is we have to read this number. how many digits there? किती अंक आहेत प्रथम मोजा. there are 6 digits and therefore we make here 6 columns. you write this in your notebook and say me the answer. तुम्ही सुद्धा वहीमध्ये आता समजलेच असेल तुम्हाला. आता तुम्ही सुद्धा वहीमध्ये हे उदाहरण लिहून त्याचे वाचन करायचे आहे. I make here 6 columns and now I give place name from right hand side: unit, tens, hundred, thousands, 10,000s and lakhs. now I write the given number here: 4 1 5 6 8 9. now make the groups of given digits. I make the first group from unit and tens, that is 89. the second group is only for hundreds place. the third group is from thousands and 10,000s place, and the fourth group is for lakhs. पहा येथे आपण संख्यांचे गट तयार करून घेतले. दशकांनी एकक मिळून एक गट झाला तो युनिट्स गट झाला. हंड्रेडचा एक गट झाला. 10,000 आणि 1000 मिळून एक गट थाउजंड्सचा तयार झाला. आणि हा लाखचा गट जो आहे तो आहे तसा राहिला. पहा हे L, this is TH, this is 100 and this is units. now we write this number in digit in words. write with me, that is 4 lakh. आता पहा ही संख्या आपण अक्षरी लिहू. 4 हे लक्षस्थानी आहे म्हणून आपण इथे लिहिणार आहोत 4 lakh. त्यानंतर हजार स्थानी किती आहे पहा 15 आहे. 15 ला आपण काय म्हणतो 15 असे म्हणतो. मग 15 लिहिले ते कोणत्या स्थानी हजार स्थानी म्हणून 15,000. शतक स्थानी
स्थानी किती आहे 6, त्याला आपण म्हणणार आहोत 600. and next one is units, that is 89. Thus we get the answer 4,15,689. Now look at the fourth example. आता या संख्येचे आपल्याला वाचन करायचे आहे. कसे वाचन कराल तर किती अंक आहेत ते प्रथम मोजा. हाऊ मेनी डिजिट्स? देयर आर 6 डिजिट्स इन दिस एक्झाम्पल. या उदाहरणामध्ये 6 अंक आहेत. 1 2 3 4 5 आणि 6. therefore we write first 6 place names like this: units, tens, hundred, thousands, 10,000s. TTH denotes 10,000 and L for lakh. Now we make first the groups of these digits. Tens and units is unit group. 100 is separate, that is 100 group. 10,000s and thousands make thousands group, and there is lakh. Now write the given digits: 1 0 0 4 3 5. आता आपण या संख्येचं अक्षरी लेखन करणार आहे, वाचन करणार आहे. कसे होईल वाचन पहा बरे. 1 is at lakh place, therefore we write here 1 lakh. At thousands place there is 0, therefore we cannot write here thousands place. After that there is 400, we write here 400. And at last 35 and 35. अशा पद्धतीने 1,04,35 या संख्येचे वाचन आपण येथे केलेले आहे. या ठिकाणी 0 हा थाउजंड्स प्लेसला असल्यामुळे आपण इथे लिहिताना 0,000 असे लिहित नाही, म्हणून तो प्लेस आपण वगळून इथे संख्येचे अक्षरी वाचन केलेले आहे. इथे मी अँड हा शब्द घातलेला आहे, पण इथे घातलेला नाही. अँड 89 असे लिहिला तरी चालेल, अँड घातले नाही तरी सुद्धा चालते. अशा पद्धतीने आपण संख्यांचे गट तयार करून, स्थानांचे गट तयार करून आपण संख्येचे वाचन करू शकतो. पण असे गट तयार न करता निरीक्षणाने सुद्धा आपल्याला उत्तर लिहिता आले पाहिजे. कसे ते पहा. 900999. we have to read this number by observation. आपल्याला निरीक्षणाने याचे उत्तर ठरवायचे आहे. for that you make the groups of these digits like this. याप्रमाणे आपण इथे अंकांचे गट तयार करून घेऊया. there are 2 digits in the unit and tens place, therefore we make here first group that contains tens and unit place. In the second group there is only 100 place, therefore here is only 100 place. Here write units. This 9 is at 100 place. After that there are 2 digits at 10,000 and thousands place, that is 1000 group. We write here 1000 group. And last one is lakh group. Now how we read this number? We read this number 9 lakh. Here is 0,999. But how we write this? 9 lakh. कसे लिहिणार पहा आपण हे? 9 lakh. We don't write 0,000. We write next 900 and 99. Now look at the last example. शेवटचे उदाहरण पहा आता. In this example I write like this. Now observe this number. How many digits are there? There are 6 digits. Make the groups of the digits. There are 2 digits in the units column. There is 1 digit at hundreds column. There are 2 digits at thousands column, and last one is lakh column. Now read the number like this. 1 lakh. बघा याचं वाचन कसं होईल. या पद्धतीने आपण संख्यांचे गट तयार केलो आणि वाचन तयार केले. 1 lakh, that is here is 05, that means 5,000.
How many 100? 700 and there is 09, that means we write only 9 and 9. Thus we read the digit, we read the number like this, 1,05,709. अशा पद्धतीने सरावाने तुम्ही असे गट तयार करून आधी सराव करा, त्यानंतर या पद्धतीने सराव करून तुम्ही उत्तर लिहायचे आणि इतका सराव झाल्यानंतर तुम्हाला शेवटी निरीक्षणानेच उत्तर लिहिता येईल. संख्या किती आहेत हे मोजलात की तुम्ही सहज उत्तर लिहाल. lakh, thousand, hundred असे प्लेस लिहिण्याची सुद्धा मग गरज उरणार नाही. Now we are going to see how to write 6 digit numbers in figures. 6 अंकी संख्यांचे अंकांमध्ये लेखन कसे करायचे हे आता आपण पाहणार आहोत. Here writing 6 digit numbers in figures. Figures याचा अर्थ आहे अंकांमध्ये. तुम्हाला संख्या ही अक्षरे दिली जाते आणि त्याच्या अंकांमध्ये लेखन करायचे आहे. Look at the first example. The first example is 2,40,160. The number is given in words. We have to write this number in figures. When we are going to write the number in figures, first write the digit in the highest place and then write at smaller places. पहा काय सांगितलेले आहे, या दिलेल्या अक्षरी दिलेल्या संख्येचे आपणाला अंकांमध्ये लेखन करायचे आहे आणि अंकांमध्ये लेखन करत असताना प्रथम when we have to write the numbers in figures, first write the highest place digit. Highest place digit म्हणजे सर्वात मोठ्या स्थानाचा अंक प्रथम लिहून घ्या and after that write the each small places. आणि त्याच्यानंतर प्रत्येक लहान स्थळावरचे लहान स्थानांवरची संख्या लिहित जा. मग मोठे स्थान ठरवायचे कसे तर पहा there is lakh. ते काय सांगितले 2 lakhs सांगितले. lakh is the biggest place, highest place in this example. या उदाहरणामध्ये लाख ही सर्वात मोठी स्थान असलेली संख्या आहे. म्हणून काय करायचे तर ही संख्या किती अंकी आहे हे प्रथम ठरवावे लागेल. there is 2 lakh, दोन ही एक अंकी संख्या आहे आणि ती लाख म्हटलेले आहे. लाख म्हटले की ती संख्या ही 6 अंकी होते and therefore make here 6 columns like this. येथे आपण आता 6 कॉलम तयार करून घेणार आहोत. Now write the place name from right hand side. Unit, tens, hundreds, thousands, 10,000s and lakhs. पहा या संख्येचे अक्षरी लेखन करण्यासाठी प्रथम आपल्याला याच्यातील मोठे स्थान ठरवावे लागेल. थाउजंड्स पेक्षा लाख हे मोठे स्थान आहे म्हणून आपण लाखचा विचार करतोय. लाखामध्ये एकूण किती अंक येतात तर 6 अंक येतात हे लक्षात ठेवा आणि म्हणून येथे आपण 6 कॉलम तयार करून घेतले. या 6 कॉलम मध्ये आपण उजव्या बाजूकडून एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष असे स्थान निर्देश लिहिले. त्याच्यासाठी आपण अक्षरे वापरली U, T, H, TH, T, TH and L. All of you know U means units, T means tens, H for 100, TH for thousands, TTH means 10,000s and L is used for lakh. Now write the given digits in these places. आता दिलेले अंक आपल्याला त्या जागी लिहायचे आहेत. at proper place, योग्य त्या जागीच लिहायचे आहेत. there is 2 lakh. now look, 2 is at lakh place, therefore I write here 2. now at the next place, that place is thousands place. how many thousand are there? there are 40,000. therefore write here 40 means 40. 40 means 40. we write 4 at 10,000 place and 0 at thousands place. that is 40. 40,000 म्हणजे 40,000. हा हजारचा गट आहे हे आपण मगाशी बघितलेलेच आहे. म्हणून पहिल्या कॉलम मध्ये 4 लिहिले आणि दुसऱ्या कॉलम मध्ये 0 लिहिले. हजाराच्या स्थानी हे 2 अंक दिले. नेक्स्ट काय सांगितले बघा there is 100. how many 100 there?
स्थानी 40 लिहिल्यानंतर आता आपण शतकाच्या जागी 1 लिहिलेला आहे. At last they told us at unit and tens place there is 60. आता शेवटच्या स्थानी काय आहे म्हणून सांगितलेले आहे तर एकक आणि दशक स्थानी मिळून 60 हा अंक आहे. Therefore we write here 60. 60 means 60. Now read this number. Look, 2,40,160. The number written in words and the number written in figures are same. This is the correct answer. पहा इथे दिलेल्या संख्येचे आपण वाचन केले तर हे वाचन इथे अक्षरी दिलेल्या प्रमाणे झाले म्हणून आपण काढलेले उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने दिलेल्या अक्षरी संख्येचे आपण अंकांमध्ये लेखन सहजपणे करू शकतो. Now look at the second example. Second example is 9,4,205. या संख्येचे आता आपल्याला अक्षरी लेखन करायचे आहे. गेल्या उदाहरणामध्ये सांगितलेल्या पद्धतीने अक्षरी लेखन करण्यासाठी काय बघायचे तर हायेस्ट प्लेस शोधायचा. which is the highest place? Here is lakh is the highest place and therefore in lakh there are 6 digits, so make here 6 columns. लाख मध्ये 6 अंक असतात म्हणून येथे आपण 6 कॉलम तयार करून घेऊया. Now write the place name, units, tens, hundred, thousands, 10,000s and lakhs. Now write the digits at proper places given in the example. या उदाहरणामध्ये दिलेल्या संख्या आता आपण येथील योग्य स्थानी लिहूया आणि आपले उत्तर तयार करूया. Look here, there is 9 lakh. 9 lakh after 4,000. This is a group. After that 200 is a group and last one is 5. पहा आपण स्थानानुसार त्यांचे गट तयार केले आणि आता आपण इथे ते लिहिणार आहोत. How many lakhs? There are 9 lakhs, therefore here write 9 lakhs. How many thousand? 4,000. At thousands columns we write 4 because there is 4,000. एक अंकी संख्या सांगितलेली 4,000 सांगितलेले पण हजाराच्या घरामध्ये आपण 4 लिहिले. इथे लिहायचे नाही, इथे हे दशहजारचं घर आहे 10,000 आहे आणि त्यामुळे 4 लिहिले तर त्याची व्हॅल्यू 40,000 होते. Here is 40,000 but here is only 4,000 and therefore we write here 4. After that 200, write at hundreds column 2. पहा 200 सांगितलेले आहेत म्हणून इथे हजार शतकाच्या कॉलम मध्ये आपण 2 लिहिले. And after that 5, there is only one digit at 5, therefore we write 5 at units place. Now observe this answer. In this answer there is no any digit at 10,000s and tens place. या ठिकाणी या उदाहरणामध्ये दशहजाराच्या आणि दशकाच्या स्थानी कोणताही अंक मिळालेला नाही. When there is no any digit at any place, write there 0. ज्यावेळी एखाद्या स्थानी कोणताही अंक नसतो त्यावेळी तिथे काय लिहायचे 0 लिहायचे. आता आपण लिहिलेले उत्तर बरोबर झालेले आहे. समजा सपोज यू कांट राइट हियर 0. समजा तुम्ही इथे 0 लिहिलाच नाही आणि तुम्ही इथे उत्तर लिहिला तुमचे 9,4,2,5. बघा तुम्ही संख्या काढला रिकाम्या बॉक्सचा विचार केलाच नाही आणि दिलेली संख्या अशी तयार होती म्हणून तुम्ही लिहिलात 9,4,2,5. ही संख्या वाचलात तर काय होईल पहा बरे तुमचे उत्तर. तुमचे उत्तर होईल 9,425. पण इथे तर काय सांगितलंय 9 लाख. हे 9 लाख झाले का नाही, हे तर 9,000 झाले. मग तुमचे उत्तर बरोबर आले का चूक आहे हे तुम्ही स्वतः ठरवू शकता. ही संख्या जर तुम्ही दिला तर हे 9,000 होतील. आपल्याला तर हवे 9 लाख म्हणून हे आपले उत्तर चुकलेले आहे. पण इथे तसे झाले नाही. 2 लाख, there is 2 लाख.
40,000 देयर इज 40,000. या पद्धतीने इथे बरोबर उत्तर आपल्याला मिळालेले होते. पण या ठिकाणी मात्र काय झाले, दिलेल्या संख्येचे आपण जर लेखन केले तर ही संख्या तयार होते. या संख्येमध्ये 9 लेस दॅन 1000 चे दाखवते, पण प्रश्नामध्ये तर आपल्याला 9 लाख सांगितलेले, म्हणून आपल्याला हे सापडलेले उत्तर चुकीचे आहे. म्हणून लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी कोणताच अंक नसतो त्या ठिकाणी तुमचे उत्तर काय येणार आहे, ते 0 येणार आहे. आणि आता तुम्ही संख्या इथे लिहिला, आता मिळालेली संख्या जर तुम्ही केली तर तुम्हाला संख्या काय मिळाली बघा, 904205. बघा आता वाचा, 9 लाख 9 लाख, 4000 देयर इज 4000, 205 205. Like this we write the given digits in proper places and we get the answer correct. अशा पद्धतीने योग्य त्या स्थानाला आपण दिलेले अंक लिहिले तर आपल्याला योग्य उत्तर मिळते. Now look at the third example. Third example is 6,20,000. पहा एवढेच उदाहरण दिलेले आहे. 6,20,000 कसे लिहायचे, तर फर्स्ट डिसाइड द हायेस्ट प्लेस. हायेस्ट प्लेस ठरवला कोणता आहे, लाख. नाउ मेक इन लाख देयर आर 6 डिजिट्स, therefore make here 6 columns. 6 डिजिट्स असतात म्हणून आपण इथे 6 कॉलम तयार करून घेतले. दॅट इज युनिट्स, टेन्स, हंड्रेड, थाउजंड्स, 10,000s and lakh. Now we have to write this number in these proper places. आपल्याला ही संख्या येथे प्रॉपर प्लेसला लिहायची आहे. How many lakhs? There are 6 lakhs. This is a group and the second group is of only 20. दुसरा ग्रुप हा फक्त 20 चा आहे आणि पहिल्या ग्रुप मध्ये 6 lakhs आहे. मग त्या lakhs च्या कॉलम मध्ये आपण 6 लिहिला and 20 exact units and tens place we write here. Tens आणि units place ला आपण 20 ही संख्या 20 अशी लिहिली. There is no any digit at 100,000 and 10,000 place. या ठिकाणी आपल्याला शतक, हजार आणि दशहजार स्थानी कोणतीही संख्या दिलेली नाही. Then what we do? मग आता आपण काय करू, काय कराल बरे तुम्ही, मी तुम्हाला सांगितलेच मगाशी. काय केलं तुम्ही, वहीमध्ये सोडवला असाल उत्तर, तर येथे कोणताही अंक नाही म्हणजे काय लिहायचे, we write here 0 because we have to get 6 digit number answer. कारण आपल्याला इथे 6 अंकीच उत्तर मिळाले पाहिजे. जर तुम्ही 620 एवढेच लिहिलं तर ती 3 अंकी संख्या होईल आणि लाखामध्ये तर 6 अंक असतात, मग तुमचे उत्तर चुकेल. कसेही करून 6 अंकच तिथे आपल्याला मिळवायचे, त्यामुळे जिथे अंक नाही तिथे काय लिहिले, 0 लिहिले. आणि या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळाले 6,20,000 like this. आणि याचे उत्तर पहा या पद्धतीने आपल्याला मिळालेले आहे. Now look at the next last example, that is 8 lakh. 8 लाख आपल्याला लिहायचे, एवढीच दिलेली आहे. लाखामध्ये किती अंक असतात तुम्ही सांगितले, 6 अंक असतात. 8 लाख सांगितलेले तुम्ही पहिला अंक लिहिला 8. लाखामध्ये 6 अंक असतात, पण 6 अंक आपण पूर्ण करूया. 1 2 3 4 5 6. कारण या पुढच्या कोणत्याही स्टेपला त्या प्लेसला त्यांनी अंक दिलेला नाही, म्हणून सगळीकडे 0 येईल. आणि अशा पद्धतीने 8 लाख ही आपली संख्या लिहून पूर्ण झालेली आहे. अशा पद्धतीने तुमच्या पुस्तकामध्ये प्रॉब्लेम सेट 3 मध्ये प्रश्न पहिला आणि दुसरा जो तुम्हाला संख्या अक्षरी लिहा आणि संख्या अंकांमध्ये लिहा ही सूचना केलेली आहे, तो तुम्ही सोडवायचा आहे. स्टुडंट्स, सॉल्व प्रॉब्लेम सेट 3 क्वेश्चन नंबर 1 and 2 in your notebook.